हाय फ्रेंड्स, डेरिव्हेटिव्हचा आपला पहिला चॅप्टर तर कंप्लीट झाला. आता आपण ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड करतो, बरोबर आहे. ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हमध्ये आपल्याला काय काय बेसिक एक्झाम्पल आपण बेसिक आपल्याला काय काय बघायचं ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हमध्ये, त्यामध्ये आपण पहिले बेसिक लेक्चर आपण कंप्लीट केलं. आता आपण क्वेश्चन नंबर 2.1 एक्सरसाइज स्टार्ट केली होती, ज्यामध्ये आपल्या 4 क्वेश्चन कंप्लीट झाले. 2.1 ही एक्सरसाइज कम्प्लिटली डिपेंड ऑन फाइंडिंग द इक्वेशन ऑफ टँजंट अँड फाइंडिंग द इक्वेशन ऑफ नॉर्मल, यावर डिपेंड आहे. तर आपण काल बेसिक बघितलं होतं की आपल्याला जर एखादे कर्व दिला असेल, किंवा जॉमेट्री फिगर असेल, काही असेल, म्हणजे क्वाड्रेटर सर्कल, आपण तर कर्वचे पॅराबोला, हायपरबोला या टाईपचे कर्व असू शकतात आणि त्याचं इक्वेशन दिलं असेल तर आपण, आणि त्या कर्वला एखादी लाईन परपेंडिक्युलर असेल तर त्याला आपण त्या लाईनचं इक्वेशन फाइंड करायचं आणि त्या लाईनला एक नॉर्मल असते, त्या नॉर्मलचं पण इक्वेशन फाइंड करायचं. या दोन कन्सेप्ट आपण काल बघितलं होतं. तर आपल्याला माहिती आहे की आपण जर समजा इक्वेशन ऑफ टँजंट काढायचं असेल तर आपल्याला स्लोप माहित असणं गरजेचं आहे. स्लोप आपल्याला कशा भेटेल, जो इक्वेशन ऑफ कर्व दिलेला असून त्याला डेरिव्हेटिव्ह काढला तर आपल्याला स्लोप भेटून जाईल. स्लोप भेटला एकदा तर आपण स्लोप पॉईंट फॉर्मना इक्वेशन ऑफ टँजंट काढू शकतोय आणि इक्वेशन ऑफ नॉर्मल पण काढू शकतोय, बरोबर आहे. तर तुम्हाला माहिती आहे नॉर्मल आणि स्लोपच्या जर दोन लाईन परपेंडिक्युलर असेल तर त्यांच्यामधला स्लोप काय असतो, दॅट इज M1 इंटू M2 इज इक्वल टू -1 असतो, बरोबर आहे. म्हणजे दोन प्रोडक्टचा स्लोप किती असतो, -1 असतो. तर आपण सेकंड लाईनचा पण स्लोप भेटेल आणि आपल्याला इक्वेशन ऑफ नॉर्मल पण भेटेल. नॉर्मल म्हणजेच काय, जी लाईन परपेंडिक्युलर आहे त्याला नॉर्मल पण म्हणतात. अंडरस्टूड. हे सेम कन्सेप्ट यूज करून आपल्याला क्वेश्चन नंबर 4 स्टार्ट करायचा आहे आणि क्वेश्चन नंबर 4 सॉल्व्ह केल्यानंतर 5, 6, 7 आणि 7 पर्यंत जे सब क्वेश्चन आहेत ते सॉल्व्ह करूया, बरोबर आहे. कन्सेप्ट खूप सोपा आहे, कारण की तुम्हाला आतापर्यंत डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा, यू इंटू व्ही काय आहे, यू बाय व्ही काय आहे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह काय आहे, दॅन लॉगॅरिथमिक फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह कसे असतात, पॅरामेट्रिक फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह कसे असतात, या सगळ्या गोष्टी आपण डेरिव्हेटिव्हमध्ये कंप्लीट केलेल्या आहे. आता फक्त आपल्याला त्याचं ॲप्लिकेशनमध्ये यूज कसं करायचा हे बघायचं आपल्याला. अंडरस्टूड. ओके. तर मी क्वेश्चन नंबर 4 इथे लिहिलेलं आहे आणि आपल्याला त्याचं आता फाइंड द इक्वेशन ऑफ टँजंट, दोन गोष्टी फाइंड करायच्या, दॅट इज द इक्वेशन ऑफ टँजंट फाइंड करायचे अँड इक्वेशन ऑफ नॉर्मल फाइंड करायचे, बरोबर. जरी माहित नसेल, जर एखादा आता पहिल्यांदा बघत असेल तर त्याला आपण, मी एक्सप्लेन करतो की डायग्राम नुसार आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा कर्व आहे, त्या कर्वला एक टँजंट आहे, ही टँजंट ह्या कर्वला त्या पॉइंटवर भेटते आणि ते पॉईंट दिलेलं आहे तुम्हाला किती, 1,π/2 दिलेला आहे. ही टँजंट आहे, बरोबर आहे. त्याला एक लाईन परपेंडिक्युलर आहे, त्याला म्हणतात नॉर्मल म्हणतात, बरोबर. ही लाईन परपेंडिक्युलर नॉर्मल आहे. दॅट टँजंटला आपली हे टँजंटचे इक्वेशन फाइंड करायचं आहे आणि तुम्हाला ह्या कर्वचं इक्वेशन दिलेलं आहे. काय इक्वेशन आहे, 2xy प्लस पाय साइन y इज इक्वल टू 2π. ह्या कर्वचं इक्वेशन आहे. पॉईंट दिलेलं 1,π/2 आणि ह्या टँजंटचं इक्वेशन काढायचं आणि या लाईनचं इक्वेशन काढायचं. तर आपल्याला ह्या टँजंटच्या लाईनचं इक्वेशन कसं भेटेल, जर तुम्हाला एखादी लाईन असेल, बरोबर आहे, त्या लाईनवर पॉईंट असेल तर आपण स्लोप पॉईंट फॉर्मना इक्वेशन ऑफ त्या लाईनचं इक्वेशन काढतो. स्लोप पॉईंट फॉर्म करण्यासाठी आपल्याला स्लोप माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्या लाईनचा स्लोप काय आहे, M1 आहे आणि ह्या लाईनचा स्लोप काय M2 आहे. ओके. स्लोप काय म्हणजे या इक्वेशनला आपण, ह्या इक्वेशन कर्वचं इक्वेशन असतं त्याचा आपण डेरिव्हेटिव्ह घेतला तर आपल्याला कर्व भेटतो, स्लोप भेटतो, बरोबर आहे. या लाईनचा आपल्याला स्लोप भेटेल. कसा, याचा डेरिव्हेटिव्ह घेतला की आपल्याला स्लोप भेटेल. स्लोप भेटला की या लाईन आपल्या ह्या इक्वेशन मध्ये दॅट इज स्लोप पॉईंट फॉर्मला, दॅट इज y मायनस वाय इज इक्वल टू m इंटू x मायनस x1. या इक्वेशनला तुम्ही इक्वेशन ऑफ टँजंट फाइंड करू शकता आणि इक्वेशन ऑफ नॉर्मल पण फाइंड करू शकता. ओके. तेच आता आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. चल लेट्स सी. देख बाय, यहाँ पे इक्वेशन दिया है 2xy प्लस साइन y इज इक्वल टू 2π. एट सर्टन पॉइंट क्या दिया है, दैट इज 1,π/2 दिए हैं, बराबर है. ध्यान से देख, पूरा ध्यान लगा के देख, क्योंकि देखो हमें पहला स्लोप निकालना है. ये इक्वेशन है, ये इक्वेशन का पहला स्लोप निकालना है, क्योंकि यहाँ पे हमें m की वैल्यू पता होनी चाहिए, तभी तो हम ये इक्वेशन ऑफ टैंजेंट निकाल सकते हैं. तो यहाँ पे मैं देख पहले स्लोप निकालता हूँ. स्लोप मतलब कि इसका dy/dx लेना पड़ेगा, लेकिन इक्वेशन का है, इक्वेशन वापस लिख देता हूँ. 2xy प्लस पाई साइन y इज इक्वल टू
2 पाई, ये मेरा इक्वेशन है, बराबर है ना। ये मेरा इक्वेशन, इसका डेरिवेटिव लेना है। डेरिवेटिव मतलब कि देख, एक एक टर्म का डेरिवेटिव लेता हूँ। यहाँ पे दो 2a मल्टीप्लाइड बाय एक्स बाय वाई। एक्स बाय वाई मतलब कि ये u इंटू वी रूल है, मतलब एक्स का फंक्शन वैसे ही, देन डी वाई बाई डी एक्स प्लस सेकेंड फंक्शन एज इट इज, ये मेरा बन गया एक्स इंटू वाई का डेरिवेटिव। अभी कैसे लेना है, ये वापस मैं बहुत बार लिया है, इसलिए वापस मैं अभी थोड़ा फास्ट लेता हूँ। ओके, प्लस साइन तो कांस्टेंट है, डेरिवेटिव ऑफ साइन वाई क्या है, कॉस वाई इज इक्वल टू, लेकिन हाँ देखो ध्यान से देखो, देख भाई यहाँ पे y का डेरिवेटिव साइन y का डेरिवेटिव cos y है, लेकिन cos y कंपोजिट फंक्शन है, y का वापस एक बार डेरिवेटिव लेना पड़ेगा, बिकॉज वी आर टेकिंग डेरिवेटिव विथ रिस्पेक्ट टू x। सो ये y क्या हो गया, कंपोजिट फंक्शन हो गया, इसलिए y का डेरिवेटिव वापस लेना पड़ेगा। यहाँ पे y का डेरिवेटिव क्या है, दैट इज dy बाय dx इज इक्वल टू, ये कंप्लीट टर्म कांस्टेंट है, इसका डेरिवेटिव 0 बनेगा। अब यहाँ से मैं ये स्प्लिट ब्रैकेट ओपन करता हूँ, एंड ये क्या बनेगा, 2x dy बाय dx प्लस 2y बराबर प्लस पाई इंटू कॉस y इंटू dy बाय dx इज इक्वल टू 0। dy बाय dx में इसमें से दोनों से dy बाय dx कॉमन लेता हूँ। ओके, ये क्या बनेगा, कैसे बनेगा, देयरफॉर dy बाय dx ये दो टर्म में से dy बाय dx में कॉमन लेता हूँ। यहाँ पे क्या बचेगा, फिर एक 2x बचेगा, और यहाँ पे क्या बचेगा, पाई कॉस y बचेगा, बराबर है, इज इक्वल टू, जो भी टर्म बचेगी उसको मैं राइट साइड में शिफ्ट कर देता हूँ। यहाँ पे कौन सी टर्म बची है, 2y बची, बराबर, ये 2y को मैं राइट साइड शिफ्ट करता हूँ, तो ये बनेगा मेरा -2y। ओके, अब ये कंप्लीट टर्म डिनोमिनेटर में शिफ्ट कर देता हूँ, ये dy बाय dx, ये बनेगा dy बाय dx इज इक्वल टू -2y अपॉन ये 2x प्लस पाई कॉस y। ओके, ये मेरा dy बाय dx है, लेकिन मुझे dy बाय dx कौन से पॉइंट पे निकालना है, दैट इज 1, पाई बाय 2 निकालना है। देयरफॉर dy बाय dx इज इक्वल टू 1, पाई बाय 2। जहां पे भी वैल्यू x की वैल्यू 1, जहां पे भी x आएगा वहां पे वैल्यू 1 रखो, और जहां पे भी y आएगा वहां पे वैल्यू पाई बाय 2 रखो। तो ये कैसा बनेगा, देयरफॉर -2 इंटू पाई क्या बोला है, y क्या बोला है, पाई बाय 2 लिखने के लिए बोला है, पाई बाय 2 बराबर 2 इंटू एक्स की वैल्यू क्या है 1 है, प्लस पाई इंटू कॉस क्या है, कॉस पाई बाय 2 बोला है, बराबर। तो ये क्या बनेगा, माइनस ये 2 कटेगा, माइनस पाई बनेगा न्यूमरेटर में। यहाँ पे 2 मल्टीप्लाई भी किया है, 2 इंटू 1 2 बनेगा, और कॉस पाई बाय 2 की वैल्यू, कॉस पाई बाय 2 की वैल्यू क्या है, 0 है। ये कंप्लीट टर्म यहाँ से यहाँ तक ये टर्म क्या बनेगी, 0, मतलब कि तुम्हारी +0 बनेगी। ये फाइनल आंसर क्या आएगा, देखो, तो फाइनल आंसर क्या आएगा, dy बाय dx इज इक्वल टू dy बाय dx एट 1, पॉइंट क्या है 1, पाई बाय 2, वैल्यू क्या है ऊपर -पाई बाय 2 पाई, और ये नीचे दैट इज 2, देयरफॉर ये मेरी पाई -पाई बाय 2 दैट इज -पाई बाय 2 -90 डिग्री वैल्यू आई है, बराबर। dy बाय dx मतलब ये क्या है, dy बाय dx स्लोप ऑफ टैंजेंट, ये स्लोप क्या है, स्लोप ऑफ टैंजेंट क्या है मेरा, स्लोप ऑफ टैंजेंट इज इक्वल टू क्या है, -पाई बाय 2। ओके, देयरफॉर इक्वेशन ऑफ टैंजेंट क्या है, इक्वेशन ऑफ टैंजेंट क्या बनेगा, y माइनस y1 इज इक्वल टू m इंटू x माइनस x1। ये इक्वेशन ऑफ स्लोप पॉइंट फॉर्म है, स्लोप पॉइंट फॉर्म से मैं इक्वेशन निकाल देता हूँ, इक्वेशन ऑफ टैंजेंट निकाल देता हूँ। देयरफॉर ये क्या बनेगा, देयरफॉर y माइनस y1 की वैल्यू क्या है, y1 की वैल्यू पाई बाय 2 है, इज इक्वल टू m इंटू एक्स माइनस x1 की वैल्यू क्या है 1 है। ये कैसे बनेगा, ये m की वैल्यू क्या है, पाई माइनस पाई बाय 2 है, -y/2 इज इक्वल टू -पाई बाय 2 इंटू एक्स माइनस 1 बनेगा। ये 2 में कंप्लीट ब्रैकेट को मल्टीप्लाई कर देता है, ये क्या बनेगा 2y, यहाँ पे 2 पर मल्टीप्लाई कर दिया, 2 कैंसिल हो जाएगा, -पाई इज इक्वल टू, ये -पाई में ये ब्रैकेट को कंप्लीट मल्टीप्लाई कर देता, ये क्या बनेगा -पाई x, और माइनस माइनस ये +पाई बनेगा, बराबर। ओके,
अभी एक्स वैल्यू यहाँ पे माइनस में मैं लेफ्ट साइड शिफ्ट करके इसको दैट इज पाई एक्स राइट पॉजिटिव बनाता, माइनस प्लस 2y वैसे ही, और ये माइनस है, ओके ये माइनस यहाँ पे आके माइनस बनेगी, मतलब माइनस ये बनेगा माइनस पाई और ये माइनस पाई, माइनस 2 पाई इज इक्वल टू 0। ये बन गया मेरा इक्वेशन ऑफ टैंजेंट बन गया। देखो इक्वेशन ऑफ टैंजेंट क्या है मेरा, पाई एक्स प्लस 2y माइनस 2 पाई इज इक्वल टू 0। यहाँ तक तो देखा मैंने, अभी इक्वेशन ऑफ पाई मिल गया मेरे को। डायग्राम ड्रॉप कर देता हूँ, ठीक है ना, इसकी अभी जरूरत नहीं है, ओके। यहाँ पे मैंने इक्वेशन ऑफ टैंजेंट निकाला है, बराबर। हाँ अभी इक्वेशन ऑफ नॉर्मल निकालना है। इक्वेशन ऑफ नॉर्मल निकालने से पहले मुझे इक्वेशन ऑफ नॉर्मल का स्लोप पता होना चाहिए। मैंने आपको पहले भी बोला था, अगर दो लाइन परपेंडिकुलर है तो उनका स्लोप का प्रोडक्ट क्या रहता है, -1 रहता है, बराबर है। वही मतलब कि रेसिप्रोकल, दैट इज m1 इंटू m2 इज इक्वल टू -1 है। m1 मुझे पता है कि -π/2, m2 की वैल्यू क्या है, -1 अपॉन -π/2 है, बराबर। माइनस माइनस कट गया, therefore m2 इज इक्वल टू 2/π, ओके। therefore स्लोप ऑफ द नॉर्मल इज 2/π। यहां तक क्लियर है। therefore स्लोप ऑफ नॉर्मल क्या है मेरा, पहले स्लोप ऑफ नॉर्मल क्या बन गया दोस्तों, इज इक्वल टू 2/π। therefore इक्वेशन ऑफ नॉर्मल, वही नॉर्मल का भी इक्वेशन स्लोप पॉइंट फॉर्म से बनेगा। क्या इक्वेशन, दैट इज y माइनस y1 इज इक्वल टू m इंटू एक्स माइनस x1 है। ये इक्वेशन का फॉर्म है। y माइनस y1 की वैल्यू क्या है, दैट इज π/2 इज इक्वल टू स्लोप क्या है 2/π, और ये x माइनस x1 की वैल्यू क्या है 1 है, ओके। और यहाँ से बनेगा ये पाई कंप्लीट ब्रैकेट लेफ्ट साइड को कंप्लीट मल्टीप्लाई करोगे, यहाँ पे पाई वाई बनेगा, और ये पाई स्क्वायर बराबर पाई स्क्वायर अपॉन 2 बनेगा, बराबर इज इक्वल टू इसको 2x करेंगे, ओके। ये 2x बनेगा, ओके। यहाँ पे 2x बनेगा और -2 बनेगा। यहाँ से ये 2 को मैं यहाँ से कॉमन लेके मल्टीप्लाई करके, उसको क्रॉस मल्टीप्लाई करके 2 जो है बेस में जो, उसको यहाँ पे मल्टीप्लाई करते, ये क्या बनेगा फिर 2πy माइनस पाई स्क्वायर इज इक्वल टू, ये 2 कॉमन आने के बाद, दोनों को क्रॉस मल्टीप्लाई करने के बाद ये 2 यहाँ पे मल्टीप्लाई होगा, ये बनेगा 4x माइनस 4 बनेगा। अब x की टर्म वही रहने दो, ये टर्म वहां पे शिफ्ट करने के बाद माइनस ले लो, और ये भी उधर शिफ्ट कर दो, ये क्या बनेगा 4x माइनस 2πy माइनस 4, और ये प्लस ये पाई स्क्वायर इज इक्वल टू 0 बनेगी। ये बनेगा मेरा 0 बनेगी, बराबर। ये मेरा इक्वेशन ऑफ नॉर्मल बनता है। ये मेरा इक्वेशन ऑफ नॉर्मल क्लियर है। ये इक्वेशन ऑफ टैंजेंट। कॉपी करके ले लो। चलो क्वेश्चन नंबर 4 तक कंप्लीट हो गया, फिर क्वेश्चन नंबर 5। सिक्स क्वेश्चन, x is equal to sin theta and y is equal to cos 2 theta, बरोबर। आणि at theta is equal to काय सांगितलं π/6 आहे। बघा पहिल्या क्वेश्चन नंतर आता जे क्वेश्चन कंप्लीट 5 होते त्यातला हा थोडासा वेगळा आहे।
हा वेगळा काय आहे, यामध्ये पॉईंट नाही दिलेला आहे. हा जो कर्व आहे फॉर एक्झाम्पल हा कर्व आहे, हा टँजंटला एका पॉईंटला भेटतं, पण हे पॉईंट दिलेलं नाही आहे. तुम्हाला कर्वचं इक्वेशन दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? एक्स इज इक्वल टू साइन थिटा दिलेलं आहे आणि वाय इज इक्वल टू कॉस 2 थिटा दिलेले. हे इक्वेशन पण थोडंसं वेगळं आहे, कारण की हे पॅरामेट्रिक इक्वेशन आहे, पॅरामेट्रिक फंक्शन आहे. पॅरामेट्रिक फंक्शनचं आता डेरिव्हेटिव्ह काढणं आपल्याला माहिती आहे कसं काढायचं आहे. त्यामुळे हा क्वेश्चन थोडासा डिफरंट राहील ॲज कम्पेअर टू द प्रिव्हियस क्वेश्चन्स. यामध्ये सी हा पॉईंट पण दिलेला नाही आहे आणि आपल्याला फाइंड काय करायला सांगितलं, इक्वेशन ऑफ टँजंट पण फाइंड करायला सांगितलं आणि इक्वेशन ऑफ नॉर्मल पण फाइंड करायला लागलो. बरोबर आहे ना? हां, इक्वेशन ऑफ टँजंट पण फाइंड करायचं आणि इक्वेशन ऑफ नॉर्मल पण फाइंड करायचं. तर आपल्याला पहिल्याचं फर्स्ट आपल्याला पॉईंट दिलेला नाही, तर पॉईंट अगोदर फाइंड करून घ्या. पॉईंट कसं फाइंड करणार? जी थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे ती एक्स अँड वायमध्ये ठेवा, तर तुम्हाला तो पॉईंट भेटून जाईल. फर्स्ट पॉईंट भेटला, नंतर आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढा, स्लोप काढायचा आहे. स्लोप कसं काढतो आपण? डेरिव्हेटिव्ह घेतो. तर तुम्हाला हे पॅरामेट्रिक फंक्शनचं dy बाय dx काढता येतो. कसं घेतो आपण? पहिले dx बाय जो पॅरामीटर आहे विथ रिस्पेक्ट टू डिवाइड करतो त्याला. फॉर एक्झाम्पल या थिटा दिलेलं आहे, तर dx बाय डी थिटा काढा, dy बाय डी थिटा काढा, मग नंतर dy बाय dx काढा. त्याचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती पॅरामेट्रिक फंक्शनला. बरोबर? मग ज्यावेळेस आता तुम्ही dy बाय dx काढला म्हणजे तो आपला स्लोप बनतो. टँजंटचा स्लोप बनला, तुम्हाला स्लोप माहीत झाला, पॉईंट पण माहीत झाला. पॉईंट कसं काढणार आपण? एक्स थिटाची व्हॅल्यू ठेवून आपण पॉईंट काढणार. पॉईंट पण भेटला, मग नंतर तुम्ही इक्वेशन ऑफ टँजंट काढा आणि इक्वेशन ऑफ नॉर्मल काढता. आता बघा सी कसं काढतो. बघा आता आपल्याला पहिले पॉईंट दिलेला नाही, हा पॉईंट दिलेला नाही, जिथे आपला टँजंट मीट होतो तो पॉईंट आपल्याला दिलेला नाहीये, तर तो पहिला पॉईंट काढूया. सी पॉईंट आता मी कसं काढणार? जी थिटाची व्हॅल्यू दिलेली ना, तर ती थिटाची व्हॅल्यू मी यामध्ये ठेवतो. म्हणजे एक्स इज इक्वल टू साइन काय बनेल माझं? पाय बाय, हे किती आहे? पाय बाय 6 म्हणजे किती? पाय बाय 6 म्हणजे किती? पाय बाय 6 म्हणजे 30 डिग्री. बरोबर ना? आणि जर ज्यांना पाय बाय 6 ची व्हॅल्यू, पाय बाय 6 म्हणजे किती हे माहित नसेल, तर काय करायचं? सिंपल सी, हे रॅडियन मध्ये पाय बाय 6, त्याला 180 बाय पाय ना मल्टिप्लाय करा. पाय पाय कॅन्सल होईल, 6 1 6, 6 3 80, म्हणजे हे माझं 30 डिग्री बनलं. ओके, साइन 30 डिग्री किती बनतो? साइन 30 डिग्री. इथं वायची पण व्हॅल्यू देतो. वाय इज इक्वल टू कॉस 2 इंटू पाय बाय 6 बनेल. म्हणजेच काय? वाय इज इक्वल टू कॉस, हे 2 1 2 2 3 पाय बाय 3 बनेल. आता मला कॉस साइन पाय बाय 6 आणि कॉस पाय बाय 3 ची व्हॅल्यू पाहिजे. ही व्हॅल्यू कुठून भेटेल मला? साइन पाय बाय 6 आणि कॉस पाय बाय 3 ची व्हॅल्यू कुठून भेटेल? ट्रिग्नॉमेट्री टेबलमधून भेटेल. त्यांची व्हॅल्यू काय? 1/2. आणि कॉस साइन पाय बाय 6 ची व्हॅल्यू पण 1/2 आहे आणि कॉस पाय बाय 3 ची व्हॅल्यू पण 1/2 आहे. ओके, आता मी यामध्ये इक्वेशन मध्ये त्यानंतर हे काय म्हणेल माझं? एक्स इज इक्वल टू 1/2 अँड वाय इज इक्वल टू काय बनेल? वाय इज इक्वल टू याचं पण 1/2 बनेल. देअरफॉर माझी पॉईंट काय बनेल? ह्या पॉईंट काय बनेल माझा? एक्स आणि वाय काय बनेल? 1/2 कॉमा 1/2. आता पॉईंट तर भेटले, आता स्लोप काढूया. स्लोप काढा म्हणजे dy बाय dx फाइंड करायचं. dy बाय dx म्हणजे एक्स इक्वेशन काय माझं? एक्स इज इक्वल टू साइन थिटा आहे अँड वाय इज इक्वल टू काय? कॉस 2 थिटा आहे. बरोबर? मग dx काढा, dx बाय डी थिटा काढा इज इक्वल टू काय बनेल? साइनचा डेरिव्हेटिव्ह काय? दॅट इज कॉस थिटा आहे. ओके, आणि याचा dy बाय डी थिटा म्हणजेच काय? इज इक्वल टू कॉस 2 चा डेरिव्हेटिव्ह काय बनेल? कॉस 2 चा डेरिव्हेटिव्ह काय? मायनस कॉस 2 डेरिव्हेटिव्ह काय? मायनस साइन 2 थिटा इंटू हा 2 थिटा आहे, म्हणजे 2 थिटा पर्यंत डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, दॅट इज इंटू 2 बनेल. कंपोजिट फंक्शन आहे ना 2 थिटा, त्यामुळं इंटू 2 बनेल. देअरफॉर आता dy बाय dx इज इक्वल टू काय? dy बाय डी थिटा अपॉन dx बाय डी थिटा. पॅरामीट्रिक फंक्शन आहे. बरोबर? dy बाय dx काय आहे? dy बाय डी थिटा काय आहे? दॅट इज मायनस साइन 2 थिटा इंटू 2a अपॉन काय बनेल माझं? थोडंसं आता अल्जेब्रिक टर्म मी फर्स्ट लिहितो. बरोबर आहे ना? म्हणजे हे काय थोडंसं करेक्शन करून लिहितो. दॅट इज मायनस 2 इंटू साइन 2 थिटा आहे अपॉन हा माझा कॉस 2 थिटा, कॉस थिटा आहे. यात आपल्याला आणखी सिम्प्लिफिकेशन करता येईल. बघा, आपल्याला अल्टिमेट फायनल आन्सर पर्यंत द्यायचं, मग आणखी थोडं सिम्प्लिफाय करावं लागेल ना. कसं सिम्प्लिफाय करता येईल? बघा, या आपण जरी आपण पायची व्हॅल्यू
पायची व्हॅल्यू पाय बाय 6 ठेवली तरी पण आन्सर येईल, पण आपल्याला थोडं आणखी त्याला सिम्प्लिफाय करूया. कसं सिम्प्लिफाय करूया बघा, दॅट इज -2 इंटू साइन टू थिटाचा फॉर्म्युला तर तुम्हाला माहिती आहे, दॅट इज द 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा बनतो, बरोबर. मग हा साइन 2 थिटा रिप्लेस करतो इंटू 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा अपॉन डिनॉमिनेटर मध्ये कॉस थिटा आहे. मग हे कॉस थिटा आणि कॉस थिटा कट झालं, राहिलं काय -4 साइन थिटा राहिलं. आता -4 इंटू साइन थिटाची व्हॅल्यू काय साइन पाय बाय 6 आहे, बरोबर ना. साइन पाय बाय 6 आहे. साइन पाय बाय 6 किती आहे आता सांगितलं. साइन पाय बाय 6 किती आहे 1 बाय दॅट इज -4 इंटू ही व्हॅल्यू 1/2. म्हणजे फायनल आन्सर किती आलं 2 ऑन द 2 2 2 जा 4 इज इक्वल टू -2. देयरफॉर dy बाय dx हे किती आलं तुमचं -2 आलं. ओके, आता डायग्राम रफ करतो. रफ डायग्राम होती, dy बाय dx काय आली -2 आली. म्हणजेच तुमचं काय आलं स्लोप ऑफ द इक्वेशन काय आलं. देयरफॉर dy बाय dx इज इक्वल टू -2 आले. therefore स्लोप ऑफ टँजेंट काय माझं, स्लोप ऑफ टँजेंट इज इक्वल टू दॅट इज इथे पण लिहा m1 इज इक्वल टू -2 आलं. therefore इक्वेशन ऑफ टँजेंट काय स्लोप पॉइंट फॉर्म्युला y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1 आहे. आपण x1 ची आणि y1 ची व्हॅल्यू पण काढून घेतलेली आहे. काय बनली माझं x1 ची ही माझी y1 आहे आणि ही x1 आहे. therefore ही x आणि y नाही, इथे x आणि y नाही. ओके, ते इक्वेशन आहे. आपल्याला हे x1 आहे आणि ही y1 आहे. तर y1 काय माझं दॅट इज 1/2 इज इक्वल टू स्लोप काय माझा -2, बरोबर ना. -2 इंटू x मायनस x1 काय दॅट इज 1/2 आहे. आता क्रॉस मल्टिप्लाय करा, म्हणजे याला डिनॉमिनेटर मध्ये काय नाही, याला पण डिनॉमिनेटर मध्ये काय नाही. क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर हा का बनेल दॅट इज 2y मायनस 1 अपॉन 2 इज इक्वल टू -2 आणि याला नंतर हा 2x मायनस 1 अपॉन 2. हा 2 कट झाला. ओके, हा 2 कट झाला. आता राहिलं काय दॅट इज 2y मायनस 1 इज इक्वल टू हा ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करा -4x मायनस मायनस प्लस बनेल +2. मायनस असल्यामुळं x इकडे लेफ्ट साईडला शिफ्ट करा, म्हणजे हा बनेल 4x प्लस 2y आणि हा -1 आणि -2 इज इक्वल टू 0 आहे. म्हणजे 4x प्लस 2y मायनस 3 इज इक्वल टू 0. हे काय म्हटलं तुमचं इक्वेशन ऑफ टँजेंट. हे काय तुमचं therefore इक्वेशन ऑफ टँजेंट आले. आता इक्वेशन ऑफ नॉर्मल फाइंड करायचं आपल्याला. ओके, आता पहिले अगोदर स्लोप पाहिजे ना आपल्याला. स्लोप ऑफ नॉर्मल काय येतं, स्लोप ऑफ नॉर्मल इज इक्वल टू, ज्याला जमत नाही डायरेक्ट तर त्यांनी m1 इंटू m2 इज इक्वल टू -1 करून हे करा. पण आता मी डायरेक्ट करतो. स्लोप ऑफ नॉर्मल काय असतं रेसिप्रोकल घ्यायचा, म्हणजेच काय करायचं रेसिप्रोकल 2 चा रेसिप्रोकल काय येईल 1/2 येईल आणि मायनस साइन द्यायची. पण इथं ऑलरेडी मायनस साइन आहे तर मायनस साइन मायनस कट होऊन जाईल. हे जर व्हेरीफाय करायचं असेल कसं येतं तर बघा परत एकदा करतो. m1 इंटू m2 इज इक्वल टू काय -1 म्हणताय. ओके, m2 इज इक्वल टू -1/m1 आहे. therefore -1 अपॉन m1 ची व्हॅल्यू काय आहे, m1 ची व्हॅल्यू -2 आहे. therefore हे मायनस मायनस कट होईल. m2 इज इक्वल टू 1/2 आली. सेम व्हॅल्यू आले आपल्या, बरोबर. आता स्लोप ऑफ नॉर्मल भेटला. आता इक्वेशन ऑफ नॉर्मल काढायचं आपल्याला. इक्वेशन ऑफ नॉर्मल इज इक्वल टू इक्वेशन ऑफ नॉर्मल काय आहे दॅट इज y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1 आहे. y मायनस y1 ची व्हॅल्यू काय आहे तुम्हाला दॅट इज 1/2 इज इक्वल टू स्लोप काय आहे 1/2
इंटू एक्स मायनस x1 ची व्हॅल्यू काय आहे, दॅट इज 1/2. आता हे सिम्प्लिफिकेशन करा. सिम्प्लिफिकेशन कसं करणार, पहिले क्रॉस मल्टिप्लाय करून घ्या ह्या टर्मला. हे काय बनेल 2y मायनस 1 अपॉन 2 इज इक्वल टू 1/2. याला दॅट इज 2x मायनस 1 अपॉन 2 राहील. कोणताही 2 कॅन्सल करा. ओके. मग हे हा 2 ह्या कंप्लीट ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. हे काय बनेल 4y मायनस 2 इज इक्वल टू 2x मायनस 1 बनलं. ओके. आता मायनस इथे x ची टर्म राईट साईडलाचे प्लस मध्ये ते तिथेच असू द्या. ही 4y इकडे शिफ्ट करा. हे काय बनेल 2x मायनस 4y. हा इकडे गेल्यानंतर काय होईल प्लस बनेल, प्लस 2 आणि हा मायनस 1 इज इक्वल टू 0. therefore 2x मायनस 4y हे प्लस 1 इज इक्वल टू 0. हे काय बनलं माझं इक्वेशन ऑफ स्लोप. खूप इझी होतं. ओके. यात फक्त वेगळं काय होतं की तुम्हाला पॉईंट दिले नव्हते. तो पॉईंट अगोदर फाइंड करून घ्या, कारण ते इक्वेशन ऑफ टँजंट आणि इक्वेशन ऑफ नॉर्मल मध्ये ते पॉईंट लागतात. त्यामुळं आधी अगोदर पॉईंट काढून घ्या, म्हणजे थिटाच्या व्हॅल्यूना आपल्याला ते पॉईंट भेटतील. मग नंतर तुम्ही स्लोप काढा. ती आपली जी प्रोसेस आहे ती तुम्ही फॉलो करा. अंडरस्टूड. सिंपल लिख केलेलं. क्या कर रहे हैं? बेडशीट मत करो. चलो क्वेश्चन नंबर 6. इसके बाद एक लास्ट क्वेश्चन सॉल्व करेंगे. सेवेंथ क्वेश्चन क्या है, देखो x इज इक्वल टू रूट टी ए एंड y इज इक्वल टू टी माइनस 1/TA एट t इज इक्वल टू 4. ॲट t इज इक्वल टू 4 आपल्याला काय फाइंड करायचं आहे, इक्वेशन ऑफ टँजंट फाइंड करायची आहे अँड इक्वेशन ऑफ नॉर्मल फाइंड करायचं आहे. इक्वेशन ऑफ नॉर्मल फाइंड करायचं आहे. या दोन गोष्टी फाइंड करायच्या आहे. आता अगोदरचा जसा क्वेश्चन होता सेम त्या टाईपचा क्वेश्चन आहे, कारण की यामध्ये पण पॉईंट दिलेले नाही ज्यामध्ये टँजंट टच होती. तर पहिला अगोदर तो पॉईंट काढा ज्यामध्ये टँजंट त्या कर्वला टच होती. ओके. तर कसं काढणार, तुम्हाला टीची व्हॅल्यू दिलेली ऑलरेडी, तर टीची व्हॅल्यू ठेवून हे x1 आणि y1 काढा. म्हणजे माझा x1 इज इक्वल टू काय बनेल, रूट ऑफ टीची व्हॅल्यू काय 4. therefore x1 इज इक्वल टू रूट ऑफ 4 काय 2 आहे. x1 भेटलं तुम्हाला. आता y ची व्हॅल्यू काय आहे t मायनस 1 अपॉन रूट टी आहे. therefore y इज इक्वल टू t ची व्हॅल्यू काय आहे 4 मायनस 1 अपॉन 4 आहे. बरोबर ना. चलो. therefore y इज इक्वल टू काय, क्रॉस मल्टिप्लाय करा 16 मायनस 1 अपॉन 4. therefore y1 इज इक्वल टू काय 15/4. 15/4 ही भेटली मला सेकंड पॉईंटची y1 15/4. कुछ तो क्वेश्चन गडबड लिहिलं. क्वेश्चन इथे बघा, इथे चुकीचं लिहिला मी. हा रूट टी आहे, बरोबर आहे ना. क्वेश्चन थोडा चुकीचं लिहिला. रूट टी आहे, बरोबर. तर काय बनेल माझा y इज इक्वल टू 4 मायनस 1 अपॉन रूट 4 बनेल. therefore y इज इक्वल टू 4 मायनस 1 अपॉन रूट 4 चा व्हॅल्यू काय येते 2 येते. therefore y1 इज इक्वल टू 4 to 8 मायनस 1 अपॉन 2 इज इक्वल टू y1 इज इक्वल टू 7/2 व्हॅल्यू येते. 7/2 बरोबर ना. ओके. y1 भेटला, x1 भेटला. ॲट पॉईंट काय भेटले, पॉईंट दोन्ही पण काय भेटले इथे लिहितो. y1 काय दॅट इज x1 काय 2 आणि y1 काय 7/2 आहे. आता मला फाइंड काय करायचंय, स्लोप फाइंड करायचा आहे. स्लोप कसं फाइंड करणार, हे दोन्ही पण
हे दोन्ही पण पॅरामेट्रिक फंक्शन आहे. पॅरामेट्रिक फंक्शनना dy/dx फाइंड करतो. पॅरामेट्रिक फंक्शन dy/dx म्हणजे काय आहे, x इज इक्वल टू 1/√t आहे. पॅरामीटर काय आहे, t आहे. म्हणजे मला dx/dt फाइंड करायचा आहे इज इक्वल टू 1/√2 चा डेरिव्हेटिव्ह काय आहे, सॉरी यहाँ पे गलत लिखा, दॅट इज ब्रॅकेट मध्ये t आहे. रूट t चा डेरिव्हेटिव्ह काय आहे, दॅट इज 1/2√t आहे. हे तुमचं dy/dt भेटलं. therefore dy/dt काय फाइंड करणार, नाही y काय आहे, y इज इक्वल टू t मायनस 1/√t आहे. therefore dy/dt कसं फाइंड करणार, dy/dt इज इक्वल टू t चं डेरिव्हेटिव्ह काय आहे 1 मायनस 1/√t चं डेरिव्हेटिव्ह काय बघा, मायनस 1/√2 चा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं. म्हणजे हे कोणत्या टाइपचं आहे की 1 मायनस दॅट इज 1/√x टाइपचं डेरिव्हेटिव्ह आहे. तर सेम आपलं काय कसं सॉल्व्ह करणार आपण, या अगोदर पण 1/√x चं डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड केलं होतं. तर यात काम कसं केलं होतं आपण, दॅट इज काय केलं होतं, -1/√x ला कसं लिहिलं होतं, म्हणजे t ला कसं लिहिणार, t इज इक्वल टू 1/2 t लिहिणार. म्हणजेच काय बनेल माझं हे -t⁻1/t लिहिणार, बरोबर ना. वर घेतल्यानंतर तो मायनस बनेल, -t⁻1/2 असेल. तर हे काय बनलं माझं x⁻n च्या फॉर्म मध्ये. म्हणजेच काय मायनस बाहेर -1/2 पुढे आणि t⁻3/2, कारण -1/2 -1 क्रॉस मल्टिप्लाय करा त्याला, दॅट इज काय -3 बनेल तुमचा, अपॉन 2 राहिला, हे -3/2 बनेल. आता याला कसं लिहिणार, -3/2 ला -3/2 डिनॉमिनेटर मध्ये. आता याला काय करायचं, हे मायनस मायनस काय आलं प्लस झालं, म्हणजेच काय आलं तुमचं, दॅट इज 1/2 आणि हे मायनस आहे तर डिनॉमिनेटरला परत शिफ्ट करा, दॅट इज t⁻3/2. हे माझं डेरिव्हेटिव्ह ऑफ काय बनलं, दॅट इज -1/√2 चं डेरिव्हेटिव्ह बनलं. तर हे व्हॅल्यू मी इथे ठेवू, म्हणजे ही काय बनली माझी प्लस बनली, ही प्लस झाली, इथे प्लस काय बनलं 1/2 t⁻3/2 बनलं. हे माझं dy/dt भेटलं. therefore dy/dx कसं फाइंड करणार, dy/dx इज इक्वल टू दॅट 1 प्लस t 1 प्लस 1/2⁻3/2 बरोबर. नंतर अपॉन काय माझं dx/dt दॅट इज 1/2 इंटू √t ना, √t बरोबर. आता इज इक्वल टू काय, आता याचे डायरेक्ट व्हॅल्यू आपल्याला फाइंड करता येणार का, नाही फाइंड करता येणार. तर काय करा, जिथे t असेल तिथे व्हॅल्यू काय ठेवा, दॅट इज 4 व्हॅल्यू ठेवा. तर काय करणार, जिथे t असेल तिथे 4 व्हॅल्यू ठेवा. म्हणजे हे काय बनेल माझं, हे काय बनेल 1, ही 1 प्लस आहे ना, 1 प्लस 1/2, हे जिथे t असेल तिथे व्हॅल्यू काय ठेवा 4⁻3/2 अपॉन 1 डिनॉमिनेटर मध्ये. आता डिनॉमिनेटरचं काय करा, उलट करा, मल्टिप्लाइड बाय याला काय करा, मल्टिप्लाइड बाय 2 इंटू, ठीक आहे डिनॉमिनेटर मध्ये घेऊ, दॅट इज अपॉन 1/2 t असेल तिथं 4 ठेवा. तर काय बनेल माझं हे काय बनेल, dy/dx इज इक्वल टू 1 प्लस 1/4⁻3/2 किती बनतं माझं, 4⁻3/2 4⁻3/2 म्हणजे 4⁻3/2 कसं बनेल बघा, याची व्हॅल्यू कशी काढायची, 4⁻3/2 ची व्हॅल्यू कशी काढायची. जर त्यांना जमत नसेल 4⁻3/2 ची व्हॅल्यू बघा, आपल्याला माहिती आहे समजा √x इंटू √x इंटू √x याची व्हॅल्यू काय बनते, म्हणजे x⁻1/2 x⁻1/2 आणि x⁻1/2 बनते, बरोबर ना. आणि तिघाला काय करायचं, बेस सेम आहे तर काय करतो आपण त्याचं
इंडायसेसचं ॲडिशन करतो, म्हणजे हे एक्स रेस टू काय बनेल 1 2 3 3 रेस टू 2/2 बनतं, एक्स रेस टू 3/2 बनेल, बरोबर ना. म्हणजेच मला हे एक्स काय माझा एक्स मी 3दा मल्टिप्लाय केला रूटमध्ये तर एक्स रेस टू 3/2 बनते. म्हणजे हा काय 4 मी 3दा मल्टिप्लाय रूटमध्ये 3दा मल्टिप्लाय करावं लागेल ज्यावेळेस मला ही एक्स रेस टू 3/2 व्हॅल्यू भेटेल. म्हणजे मी 4ला काय करतो 4 × 4 × 4 × 4, बरोबर ना. पण याची व्हॅल्यू काय आहे रूट 4ची व्हॅल्यू काय 2 × 2 × 2, म्हणजे काय बनलं इज इक्वल टू 4 2 जा 8 8 2 जा 2 2 जा 4 आणि 4 2 जा 8 बनलं. म्हणजे 4/3/2 ची व्हॅल्यू काय 8 व्हॅल्यू. ओके 8 व्हॅल्यू आली 8. आता आपण इथे लिहिलं आणि हा 2 ऑलरेडी माझ्यासोबत आहे इथं, therefore 2 × 8 लिहितो अपॉन काय माझं दॅट इज 1/2 × रूट 4 ची व्हॅल्यू काय दॅट इज 2a, रूट 4 ची व्हॅल्यू 2a, therefore इज इक्वल टू पुढे लिहितो 1 + 1/16 8 2 जा 16 अपॉन 1/2 2 जा 4. पुढे लिहितो हे काय बनेल माझं 2 1 जा 6 16 1 जा 16 + 1 17 17/16 बनेल का. ठीक आहे काय करू 17/16 अपॉन 1/4 बनेल. ओके 1/4 बनेल. त्याला मल्टिप्लाय करू, याला मल्टिप्लाय करतो उलटा बनवतो मी ज्याला, म्हणजेच काय बनेल इज इक्वल टू 17/16 × 4/1 4 1 जा 4 4 4 जा 16, म्हणजेच dy/dx ची व्हॅल्यू काय आली 17/4. therefore dy/dx इज इक्वल टू 17/4. म्हणजे स्लोप ऑफ टँजंट काय भेटलं तुम्हाला 17/4 भेटला. म्हणजेच काय हे काय आलं माझं स्लोप ऑफ टँजंट आहे माझं. स्लोप ऑफ टँजंट इज इक्वल टू काय 17/4 आलं. थोडस सिम्पल पटकन थोडस शॉर्ट मध्ये लिहितो कारण जागा स्पेस कमी. म्हणजे स्लोप ऑफ नॉर्मल पण काय माझं स्लोप ऑफ नॉर्मल काय करायचं रेसिप्रोकल घ्यायचा, म्हणजे 4/17 आणि त्याला मायनस साईन द्यायची. स्लोप ऑफ टँजंट पण भेटलं, स्लोप ऑफ नॉर्मल पण भेटलं. मग इथे काय लिहितो इक्वेशन ऑफ टँजंट. ओके आणि इथे काय लिहितो इक्वेशन ऑफ नॉर्मल. दोन्ही पण फाइंड करूया. इक्वेशन ऑफ टँजंट काय y - y1 इज इक्वल टू m × x - x1 आहे. y - y1 ची व्हॅल्यू काय आहे दॅट इज 7/2 येते आणि स्लोप काय आहे तुमचा 17/4 आणि x - x1 ची व्हॅल्यू काय दॅट इज 2. आता हे थोडंसं सिम्प्लिफाय करा. कसं सिम्प्लिफाय करता येईल आपल्याला, एक तर आधी सांगितलं तुम्हाला की याला क्रॉस मल्टिप्लाय करा 2y - 7 अपॉन 2 लिहा इज इक्वल टू 17/4 x - 2 लिहा. 2 1 जा 2 2 2 जा 4, पण हे 2 परत याला मल्टिप्लाय करा म्हणजे काय बनेल 4y - 14 इज इक्वल टू आणि हा 17 या ब्रॅकेटला मल्टिप्लाय 17x - 7 2 जा 17 2 जा 17 2 जा 7 2 7 जा 14 34 बनेल. ओके आता x ची व्हॅल्यू इथं प्लस मध्ये आहे इथेच राहू द्या. हे फक्त इकडे लेफ्ट साईडचं राईट साईडला शिफ्ट करा. हे काय बनेल 17x - 4y + 14 आणि हे -34 इज इक्वल टू 0. -34 आणि +14 म्हणजे काय 34 - 14 किती बनलं 0 आणि हे 20 -20 बनलं ग्रेटर साइन मायनसची. therefore 17x - 4y - 20 इज इक्वल टू 0. हे इक्वेशन ऑफ टँजंट भेटलं. आता इक्वेशन ऑफ नॉर्मल कसं फाइंड करणार, सेम प्रोसेस ना. therefore इक्वेशन ऑफ नॉर्मल काय आहे आपलं इक्वेशन ऑफ नॉर्मलचा फॉर्म्युला लिहितो y - y1 इज इक्वल टू m × ब्रॅकेटमध्ये x - x1. y - y1 ची व्हॅल्यू काय 7/2a इज इक्वल टू स्लोप काय आता -4/17a. x - x1 ची व्हॅल्यू काय 2a. क्रॉस मल्टिप्लाय करा 2y - 7 इज इक्वल टू -4/17. इथे काय क्रॉस मल्टिप्लाय इथे 2 राहिलेला आहे बरोबर आणि इथे काय x -
2 राहिला. आता आणखी कसं मल्टिप्लाय करता येईल, असं सिम्प्लिफाय कसं करता येईल, एक तर हा 2 याला इकडे मल्टिप्लाय करा आणि हा 17 याला मल्टिप्लाय करा, म्हणजे 7 2 जा 34 y बनेल मायनस 17 7 जा 17 किती बनेल, 7 7 जा 49, 7 1 जा 7, 8 9 10 11 बनेल 119 119 बरोबर, इज इक्वल टू हा 2 इथं मायनस करा 8, 4 2 जा 8 मायनस 8 एक्स आणि हे प्लस करा त्याला, पहिलं ठीक आहे, पहिलं तर मल्टिप्लाय करू, 8 बनेल आणि x मायनस 2 बनेल, therefore 34y minus 119 is equal to minus 8 plus 4 8 2 जा 16 बनेल. ओके, मायनस इथे 8 आहे तर इकडे करा शिफ्ट करा, हे 8x, ओके 8x प्लस 34y मायनस 119 मायनस 16 इज इक्वल टू 0, म्हणजे 8x प्लस 34y मायनस 119 मायनस 16 किती बनलं, 119 आणि हे किती आहे 16, ऍड करा दोघांना 15 देन 1 कॅरी 3 मायनस 135 इज इक्वल टू 0. हे मानलं माझं इक्वेशन ऑफ नॉर्मल. ओके, इक्वेशन ऑफ नॉर्मल. सोपं होतं, फक्त यात कॅल्क्युलेशन पार्ट मोठा होता, कन्सेप्ट तेच राहणार आपले. एक्झाम्पल सोपे येते. आपला क्वेश्चन नंबर 1 कंप्लीट केला. आता आपण क्वेश्चन नंबर 2 3 4 5 6 7 टिल 16 आपण कंप्लीट करू, जे की वर्ड प्रॉब्लेम्समध्ये डायग्राम करून आपण ते पण सॉल्व्ह करू. ओके, थँक्यू.